मराठी कला विश्वातून मोठी बातमी समोर येते। मराठी बाणाचे निर्माते अशोक हांडे यांच्यावर हल्ला झाल्याची ही बातमी समोर येते। दरम्यान मराठी सांस्कृतिक क्षेत्राला धक्का देणारी ही घटना घडली आहे। प्रसिद्ध सांस्कृतिक कार्यक्रम मराठी बाणाचे निर्माते अशोक हांडे यांच्यावर त्यांच्या कार्यालयात घुसून क्रिकेट बॅटने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामागे पार्किंगवरून खंडणी मागण्याचा वाद असल्याची माहिती समोर येते। ही घटना 1 मार्चला संध्याकाळी घडली। माहीम येथील मनमाला ट्रॅक रोडवरील चौरंग मराठी बाणा या कार्यालयामध्ये ही घटना घडली आहे। आरोपीने ऑफिसच्या काचेच्या दरवाजावर जोरात धडक देऊन आत घुसला आणि हातात लाकडी क्रिकेट बॅट घेऊन त्याने हांडे यांच्यावर हल्ला केला। दरम्यान हल्लेखोराने शिवीगाळ करत हप्ता दिल्याशिवाय इथे गाडी पार्क करू देणार नाही अशी धमकी दिल्याचं देखील तक्रारीमध्ये सांगण्यात येत आहे। कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला, मात्र त्याने पुन्हा बॅट घेऊन मारहाण केली। हल्ल्याच्या जवळपास 1 तास आधीच आरोपीने हांडे यांच्या चालकाला पार्किंगवरून धमकावलंय आणि पैसे मागितल्याचं तपासामध्ये समोर आलंय। या प्रकरणात आता पोलिसांनी प्रथमेश पांडुरंग अनफोडे उर्फ बंटी या आरोपीला अटक केली आहे। हांडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास देखील सुरू केलाय। दरम्यान अशोक हांडे हे मराठी सांस्कृतिक क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते आहेत। त्यांनी तयार केलेला मराठी बाणा हा सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रात आणि परदेशात सुद्धा लोकप्रिय ठरलाय। ही घटना घडल्यानंतर आता मराठी कला विश्वामध्ये मोठी खळबळ उडाली आहे आणि सोबतच कलाकार आणि चाहत्यांकडून हांडे यांच्या प्रकृतीबद्दल चिंता देखील व्यक्त केली जाते।